नमस्कार. मराठी किचन फूड चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. तर आज आपण अगदी साध्या सोप्या पद्धतीने घरच्या साहित्यामध्ये तयार होणारी पनीरची भाजी कशी बनवायची याची रेसिपी बघणार आहोत. अगदी घाई गडबडीच्या वेळी सुद्धा पटकन ही भाजी तुम्ही बनवू शकता. चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. तर सगळ्यात आधी इथे मी 1 पाव पनीर घेतलेला आहे. पनीर जे आहे ते असं थोड्याशा लांब आकारामध्ये मी याचे तुकडे करून घेतलेले आहे. तुम्ही कुठल्याही आकारामध्ये हे पनीर कट करून घेऊ शकता. आता भाजीसाठी एक वाटण तयार करून घ्यायचं आहे. त्यासाठी इथे मी 2 टेबलस्पून भाजलेलं खोबरं घेतलेलं आहे आणि 1 टेबलस्पून भाजलेली खसखस घेतली आहे. हे थोडंसं मिक्सरवरती सुरुवातीला फिरवून घ्यायचं आहे, कारण यामध्येच आपल्याला कांदा टाकून तो बारीक करायचा आहे. तर कांद्यासोबत ही व्यवस्थित खसखस बारीक होणार नाही, म्हणून सुरुवातीला हे थोडंसं मिक्सरवरती फिरवून घेतलं. आता 2 मीडियम आकाराचे कांदे यामध्ये चिरून टाकलेले आहे. सोबतच अर्धा इंच आलं, 5-6 लसूण पाकळ्या, 1 चमचा जिरं, 2 ते 3 हिरव्या मिरच्या आणि थोडीशी कोथिंबीर टाकून घेतली. हे सगळं आपल्याला याचं बारीक वाटण तयार करून घ्यायचं आहे. बघा, हिरवा वाटण आपलं तयार झालेलं आहे. आता हे वाटण एका भांड्यामध्ये मी काढून घेते आणि याच मिक्सरच्या पॉटमध्ये टोमॅटोची प्युरी आपल्याला करून घ्यायची आहे. तर 2 मीडियम आकाराचे टोमॅटो इथे मी घेतलेले आहे. सोबतच इथे पाव चमचा मी काश्मीरी मिरची पावडर टाकलेली आहे. याने भाजीला रंग सुद्धा छान येईल, त्यामुळे इथेच मी टोमॅटोच्या प्युरीमध्ये ही लाल मिरची पावडर टाकून घेतली. बघा, टोमॅटो प्युरीचा रंग किती छान आलेला आहे. लगेचच भाजी करायला सुरुवात करूया. तर कुकरमध्ये इथे मी 4-5 टेबलस्पून तेल गरम करून घेतलं. यामध्ये काही खडे मसाले टाकते. 2 दालचिनीचे तुकडे, 1 तेजपान, 1 मोठी विलायची, 1 हिरवी विलायची आणि 1 चमचा साधं जिरं इथे मी वापरलेलं आहे. आता हे खडे मसाले थोडेसे तेलामध्ये भाजले गेले की त्यामध्ये जे हिरवं वाटण आपण तयार करून घेतलं होतं ते टाकून घ्यायचं आहे आणि हे वाटण सुद्धा छान परतून घ्यायचं आहे. 4-5 मिनिटं मीडियम गॅसवरती हे वाटण परतवायचं, जोपर्यंत याचा रंग थोडासा डार्क होत नाही आणि याला साईडनी तेल सुटायला लागत नाही तोपर्यंत हे परतून घ्यायचं आहे. बघा, हे वाटण अगदी व्यवस्थित परतून झालेलं आहे. याला साईडनी तेल सुटायला लागलेलं आहे. आता यामध्ये कोरडे मसाले टाकायचे. 1 ते 1.5 चमचा लाल तिखट टाकून घेतलं, अर्धा चमचा हळद टाकलेली आहे, 1 चमचा धने पावडर, चवीनुसार मीठ टाकलेलं आहे, अर्धा चमचा गरम मसाला आणि अर्धा चमचा कसुरी मेथी इथे टाकून घेतली. आता हे जे मसाले आहे हे व्यवस्थित परतून घ्यायचे आहे. हे मसाले एकदा छान परतून झाले की यामध्ये जी टोमॅटोची प्युरी आपण बनवून ठेवली होती ती टाकून घ्यायची आहे आणि सोबतच अगदी थोडंसं यामध्ये पाणी टाकायचं. तर ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी टोमॅटो वाटले होते त्यामध्येच अगदी थोडंसं पाणी घेऊन यामध्ये टाकून घेतलं. आता पुन्हा याला 1 ते 2 मिनिटं छान परतून घ्यायचं आहे. बघा, हे छान परतून झालेलं आहे. आता यामध्ये 1 टेबलस्पून फेटलेलं दही आणि 1 ते 2 टेबलस्पून घरची दुधावरची साय टाकून घ्यायची आहे. यामुळे भाजीला टेक्स्चर सुद्धा खूप छान येईल आणि भाजी चवीला सुद्धा खूप छान लागेल. याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. बघा, हे अगदी छान मिक्स करून झालेलं आहे. आता यामध्ये जे पनीर आपण घेतलेलं होतं ते टाकून घ्यायचं. इथे मी हे पनीर याला तळलेलं वगैरे नाही आहे. तुम्हाला वाटत असेल, हवं असेल तर हे थोडंसं पनीर तेलामध्ये तळून सुद्धा घेऊ शकता. आता हलक्या हाताने याला मिक्स करून घ्यायचं आहे. आता इथे मी एक छोटासा पनीरचा तुकडा घेतलेला आहे, तो यामध्ये किसून टाकते आहे. असं थोडंसं पनीर भाजीमध्ये किसून टाकलं की ग्रेव्हीला छान टेक्स्चर येतं, म्हणजे अगदी हॉटेलसारखी ग्रेव्ही तयार होते. आता भाजीला पाणी टाकून घेते. तर 1 कप इथे मी पाणी टाकून घेतलेलं आहे. इथे ग्रेव्ही मला खूप जास्त पातळ करायची नाही आहे आणि पनीरची भाजी जी आहे ती खूप जास्त आता शिजवायची नाही आहे, त्यामुळे पाण्याचं प्रमाण थोडंसं कमीच ठेवलेलं आहे. तुम्हाला ग्रेव्ही किती घट्ट किंवा पातळ करायची आहे त्यानुसार पाणी टाकू शकता. व्यवस्थित याला मिक्स करून घ्यायचं. तर इथे ग्रेव्ही बघू शकता, खूप जास्त पातळ केलेली नाही आहे मी. आता इथे एक उकळी आणून घ्यायची आहे भाजीला आणि कुकरचं झाकण इथे लावून घेते मी. कुकरची शिट्टी आपल्याला करायचं नाही आहे. थोडंसं कुकरला प्रेशर आलं की गॅस बंद करायचा आणि कुकर थंड करून घ्यायचा आहे. कुकरची शिट्टी आपल्याला इथे करायची नाही आहे, नाहीतर पनीर जे आहे ते खूप जास्त शिजले जाईल. गॅस मी बंद करून घेतला.
कुकर छान थंड झालेला आहे. भाजी आपण चेक करून घेऊया. भाजीचा रंग बघा किती छान आलेला आहे. वरून थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेतली. या भाजीमध्ये आपण काजू मगजबीचा वापर केलेला नाहीये, तरी सुद्धा अगदी घरच्या साहित्यामध्ये हॉटेलसारखी भाजी आपली तयार होते. भाजीचं टेक्स्चर बघा किती छान आलेलं आहे. तर माझ्या या पद्धतीने ही भाजीची रेसिपी तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल. सकाळी घाई गडबडीच्या वेळी अगदी झटपट डब्यावर वगैरे द्यायची असेल तर भाजी ही तुम्ही तयार करू शकता. तर कशी वाटली तुम्हाला ही भाजीची रेसिपी मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. लवकरच भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत धन्यवाद.